नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा. राहुल आणि अमोल हे लहानपणापासूनचे जिवलग मित्र होते. अमोल मोठा उद्योगपती झाला होता तर राहुल साधे जीवन जगत होता. एके दिवशी अमोलने राहुलला सांगितले, माझ्या घरी विश्वासू ड्रायव्हरची गरज आहे. तू तयार असशील तर मला सांग. तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. राहुलने ती नोकरी स्वीकारली. अमोलची पत्नी स्नेहा अतिशय नम्र आणि समजुतीदार होती. राहुल रोज वेळेवर गाडी चालवत असे. काही दिवसातच घरातील सर्वांचा त्याच्यावर विश्वास बसला. एक दिवस स्नेहाला अचानक तब्येत बिघडल्यामुळे राहुलने तिला तातडीने रुग्णालयात नेले. अमोल त्यावेळी बाहेरगावी होता. राहुलने संपूर्ण जबाबदारीने तिची काळजी घेतली. परंतु रुग्णालयात त्यांना एका ओळखीचा माणूस पाहतो. तो अपूर्ण माहितीवरून वेगवेगळ्या अफवा पसरवू लागतो. त्या अफवा अमोलच्या कानावर पोहोचतात. रुग्णालयातील प्रसंगानंतर गावभर कुजबूज सुरू झाली. ड्रायव्हर आणि मालकाची बायको सतत एकत्र दिसतात अशी चर्चा रंगू लागली. अमोलला सुरुवातीला त्या गोष्टीवर विश्वास बसला नाही. पण रोज नवनवीन लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगू लागले. एक दिवस अमोल अचानक घरी आला. स्नेहा आणि राहुल बाजारातून औषधे घेऊन परत आले होते. अमोलच्या मनात शंकेचे बीज आधीच पेरलं गेलं होतं. त्याने राहुलशी धडपडणे बोलायला सुरुवात केली. राहुलला काहीतरी बिनसल्याचे जाणवले, पण त्याला कारण समजले नाही. घरातील वातावरण बदलू लागले. स्नेहाला अमोलच्या वागण्यातला बदल दिसत होता. तिने अनेकदा विचारले पण अमोल काहीच बोलत नव्हता. राहुल मात्र मनापासून आपले काम करत राहिला. दरम्यान अमोलचा एक व्यावसायिक प्रतिस्पर्धी विक्रम या गैरसमजचा फायदा घेण्याचा विचार करत होता. त्याने मुद्दाम काही बनावट फोटो तयार करून अमोलपर्यंत पोहोचवले. आता अमोलचा संशय आणखी वाढला. एका रात्री अमोलने राहुलला विचारले, खरं सांग, माझा विश्वास गैरफायदा तर घेत नाहीस ना? राहुलला हा प्रश्न ऐकून धक्का बसला. त्याने शांतपणे उत्तर दिलं, साहेब, मी तुमचा विश्वास कधीच तोडणार नाही. पण अमोलच्या मनातील शंका संपली नव्हती. दुसऱ्याच दिवशी राहुलने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्याला आपल्या स्वाभिमानापेक्षा मोठं काही वाटत नव्हतं. स्नेहाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण राहुल म्हणाला, विश्वास नसेल तर इथे राहायला अर्थ नाही. राहुल निघून गेल्यावर अमोलला घरात एका रिकामेपणा जाणवू लागलं. त्याच वेळी रुग्णालयातून फोन आला. डॉक्टरांनी सांगितले की त्या दिवशी राहुल वेळेवर स्नेहाला घेऊन आला नसता तर मोठा धोका झाला असता. हे ऐकून अमोल हादरला. त्याने त्या दिवशीचे CCTV फुटेज मागवले. फुटेजमध्ये राहुल फक्त आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करत असल्याचे कष्ट दिसत होतं. दरम्यान विक्रमच्या एका कर्मचाऱ्याने सत्य सांगितलं की बनावट फोटो तयार करून अमोलच्या मनात संशय निर्माण करण्याचा कट रचला गेला होता. आता अमोल आपली मोठी चूक समजली होती. त्याला राहुलची आठवण येऊ लागली. अमोल राहुलच्या घरी गेला. राहुल साध्या घरात आपल्या आई वडिलांसोबत राहत होता. अमोलला पाहून राहुल आश्चर्यचकित झाला. अमोलने त्याच्यासमोर हात जोडत आणि म्हणाला, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी अफवावर विश्वास ठेवला, पण तुझ्यावर नाही. राहुल काही क्षण शांत राहिला. त्याने सांगितलं, साहेब, पैशाने सर्व काही विकत घेता येते, पण विश्वास तुटला की तो पुन्हा जोडायला वेळ लागतो.
अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. स्नेहाही तिथे आली आणि म्हणाली, राहुल, तू आमच्या कुटुंबासाठी नेहमीच भावासारखं होतास. राहुलने सर्वांना माफ केलं, पण पुन्हा नोकरी स्वीकारण्यास नकार दिला. त्याला स्वतःच्या कष्टावर नवीन आयुष्य सुरू करायचं होतं. काही महिन्यानंतर राहुलने स्वतःची ट्रॅव्हल्स कंपनी सुरू केली. त्याच्या प्रामाणिकपणामुळे ग्राहक वाढू लागले. त्याचा व्यवसाय यशस्वी झाला. एक दिवस अमोलला मोठ्या कार्यक्रमासाठी वाहनाची गरज होती. त्याने राहुलच्या कंपनीशी संपर्क साधला. राहुलने हसत मदत केली. कार्यक्रम संपल्यावर अमोल सर्वांसमोर म्हणाला, आज मी एका गोष्ट शिकलो. अफवा कधीही सत्य नसतात. आपल्या माणसावर विश्वास ठेवणं हे सर्वात मोठं नातं असतं. राहुलने उत्तर दिलं, विश्वास तुटू नये म्हणून नेहमी सत्य तपासले पाहिजे. दोघांनी पुन्हा मैत्रींचा हात पुढे केला. स्नेहाही आनंदाने त्यांचं अभिनंदन केलं. विक्रमने आपल्या चुकीची माफी मागितली आणि त्यालाही आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. त्या दिवसानंतर अमोल, स्नेहा आणि राहुल यांच्यातील नाते पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले. गावातील लोकांनाही एका मोठा धडा शिकायला मिळाला. एकेवेळी एकीव गोष्टीवर विश्वास ठेवू नका. सत्य जाणून घेतल्याशिवाय कोणाबद्दलही मत बनवू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.